आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. आता आणखीन किती आमच्यासाठी कष्ट करणार आहेस मित्रा? आम्हाला निरोप दे. आणखीन कष्ट घेऊ नकोस. कष्ट तर मला तुमच्या या कष्टाबद्दलच्या बोलण्यानी कष्ट होत आहेत. कृपानिधान, थोडे दिवस तुमच्या बरोबर राहिल्याने माझाही मान वाढेल. आणि महाराज, घनदाट जंगलात रस्ते ओबडधोबड असतात. तुम्ही तर पहिल्यांदाच वनात आलात. रस्त्यांची माहिती नाही आणि मी तर रस्त्यांचा माहितगार आहे. असं नादान नका बनू कृपानिधान. या चरणांची कीर्ती मी ऐकली. या चरणांच्या स्पर्शाने दगडाच्या शिवेची सुंदर नारी झाली. या चरणांच्या जादूटोण्याने माझ्या लाकडाच्या नावेचं न जाणो काय काय होईल. आणि जर का नाव गेली की केवळची झाली जय गंगा मैया. नाही भगवान नाही, मी नावेत नाही चढू देणार. तर मग आम्ही गंगा पार कशी करणार? एक आणि एकच मार्ग आहे. काय? जर या चरणांच्या स्पर्शात जादू असेल तर पहिल्यांदा तुमची चरण मी पारखीन. खूप रगडून रगडून चरण धुवीन. मग त्या चरण कमलांचं पाणी पिऊन बघीन. जर त्यात मला काही जादूटोणा दिसला नाही तर नावेत पाऊल टाकून देईन. बस. अरे हे केवलराम, इकडे ये. अरे काय करतोयस काय रे? अरे इकडे ये, बघ कोण आलंय ते. अरे थांब. लवकर येऊन बघ कोण आलंय ते. अरे बघतोयस काय? आलो, ये. आलो. न जाणो कोण आलं यावेळी. विष्णुपाद प्रसुतासी वैष्णवी नामधारिणी पायीनाम सर्वतो रक्षे गंगा द्रुपद कामिनी. ओम ह्रीं श्रीं गंगाय स्वाहा. आता आणखीन किती आमच्यासाठी कष्ट करणार आहेस मित्रा? आम्हाला निरोप दे. आणखीन कष्ट घेऊ नकोस. कष्ट तर मला तुमच्या या कष्टाबद्दलच्या बोलण्यानी कष्ट होत आहेत. कृपानिधान, थोडे दिवस तुमच्या बरोबर राहिल्याने माझाही मान वाढेल. आणि महाराज, घनदाट जंगलात रस्ते ओबडधोबड असतात. तुम्ही तर पहिल्यांदाच वनात आलात. रस्त्यांची माहिती नाही आणि मी तर रस्त्यांचा माहितगार आहे. कसला विचार करता महाराज? मला तुमच्या बरोबर राहू द्या. आपण जेव्हा मला जाण्याची आज्ञा द्याल तेव्हा तिथूनच परत जाईन मी, तुमची शपथ. आलो सरकार. आज्ञा करा सरकार. अरे केवलराम, बघितलंस तुझ्या नावेत बसायला इथे कोण कोण आलंय ते? अयोध्येचे राजा राम, बंधू लक्ष्मण आणि माता सीतादेवी. गंगा पार करून दे आम्हाला. तर हे आहेत राजा रामचंद्र. तुमचा जय जयकार असो महाराज. जय हो लक्ष्मण दादा, जय हो सीता माता, जय हो. बरं केवल, तुझी नाव जरा किनाऱ्याजवळ लावशील म्हणजे देवी सीता त्यामध्ये सहजपणे चढू शकेल. अहो, हे असं कसं शक्य आहे? का? अरे मग तुम्ही नदी पार आणि मी काय मधल्या मध्ये बुडून जाऊ? काय? तुझी नाव आमचा भार सहन नाही करू शकणार? अरे भार तर ती तेव्हा पेलू शकेल की जेव्हा नाव नाव राहील. अर्थात मला समजलं नाही. असं नादान नका बनू कृपानिधान. या चरणांची कीर्ती मी ऐकली.
या चरणांच्या स्पर्शाने दगडाच्या शिवेची सुंदर नारी झाली. या चरणांच्या जादूटोण्याने माझ्या लाकडाच्या नावेचं न जाणो काय काय होईल. आणि जर का नाव गेली की केवळची झाली जय गंगा मैया. नाही भगवान नाही, मी नावेत नाही चढू देणार. तर मग आम्ही गंगा पार कशी करणार? एक आणि एकच मार्ग आहे. काय? जर या चरणांच्या स्पर्शात जादू असेल तर पहिल्यांदा तुमची चरण मी पारखीन. खूप रगडून रगडून चरण धुवीन. मग त्या चरण कमलांचं पाणी पिऊन बघीन. जर त्यात मला काही जादूटोणा दिसला नाही तर नावेत पाऊल टाकून देईन. बस. विचार करा. मान्य असेल तर मागू गंगाजल. अगं ए पार्वती, हे विचार करेपर्यंत कटोऱ्यात गंगाजल घेऊन ये. आणते, आत्ता आणते. मित्रा, आमच्यावर शंका घेऊ नकोस. आमच्याजवळ कोणताही जादूटोणा नाहीये. आम्ही तर तुझ्यासारखेच एक साधारण मानव आहोत. रघुराई है रघुराई, रघुराई है रघुराई. पग धूनी नावे चढावे, पग धूनी नावे चढावे. पायन धूता हो रघुराजा, पायन धूता हो मोर दाता. नका गंगा पार करा हो, पग धूनी नावे चढावे, पग धूनी नावे चढावे. तव चरणांची महिमा न्यारी, पदस्पर्शाने शिळा होईनारी. माझी नाव लाकडी नाव, ही साधी माझी लाकडी नाव. सगळ्या कुटुंबाचे पालन करीही, सगळ्या कुटुंबाचे पालन करीही. नौकेची जर नार झाली तर, नौकेची जर नार झाली. कुठे जाऊ काय खाऊ हो, नका असे नका नावे चढू हो. पाय धोनी नावेत चढाओ. कृपा सिंधू बोले मग हसूनी, नावे चढून बाबा पाय हे धुनी. वेगे जल प्रभु पद धुण्या, होतो विलंब नदी पार लेण्या. अत्यानंद भक्ती भाव उमलला, चरण कमल स्पर्शुनी धन्य झाला. स्पर्श सुमन सुरमंगलदाई, या सम पुण्य दुजे जगी नाही. या सम पुण्य दुजे जगी नाही.
चरणामृत ते प्राशन केले, चरणामृत ते प्राशन केले. झडून पडो तो अहम भाव, आता निर्भय नावे चला हो, आता निर्भय नावे चला हो. केवट रे भाग्यवान तुझी नौका, भाग्यवान तुझी नौका. आज तुझ्या नौकेत विराजे भवसागर तारक हा, भाग्यवान तुझी नौका. धोब्याचे धोबी न घेतसे काही, नाव्याचे न्हावी न घेतसे न्हावी. तूही चालक मीही चालक, तूही चालक मीही चालक. कसे तुझ्याकडून घेऊ मी काही, हो करुणी दया भव पार प्रभु मज, करुणी दया भव पार प्रभु. जेव्हा तुमच्या दारी येईन हो, आता उतराई नाही घेईन हो, आता उतराई नाही घेईन हो. मी तर उतराई तेव्हा घेईन हो. हे भगवती गंगे, तुझं दर्शन घेऊन मी धन्य आणि कृतकृत्य झाले. आता मला आशीर्वाद दे की आपल्या पती आणि दिराबरोबर वनवासातून परत आल्यावर पुन्हा तुझे दर्शन घडो आणि तुझी पूजा करू. माझी मनोकामना पूर्ण कर हे गंगा माता. हे रघुवीर प्रिया वैदेही, तव प्रभाव जग भूलणार नाही. तव
वरचे नर नारी तुझी सेवा ही सिद्धी देई देवी. तूच आम्हास विनयशील देवी, तूच आम्हास विनयशील देवी. तुझ्या कृपेने धन्य नर नारी. प्राणनाथ देरा सहित कुशल करीशी गमन. पूर्ण हो तव मनोकामना. धन्य धन्य हे भुवन. अच्छा दादा, आता आम्हाला निरोप द्या. अयोध्यानाथांचा सदा जय जयकार असो. आम्हाला विसरू नका महाराज. परत आल्यावर आम्हाला अवश्य दर्शन द्या. कसे विसरू शकतो तुम्हाला. आता चला. भाव भक्तीने होऊन बावळा केवट. प्रभु पग धूळ लावित माथी. दीन दयाळू दयानिधी चालू लागले. तोडूनी बंधन जोडून नाती. माझा राम, माझा राम रथात बसून आता येतो. कुळ दशरथाचे लागले. रथाच्या पथावर नेत्र. रथ विहीन फिरतसे. राम सीता दिवस रात्र. विधी लिखित हे तू लिहिलेले उमजत रे नाही. जनप्रिय सीता राम नि लक्ष्मण वनासे हे जाती. जनप्रिय सीता राम नि लक्ष्मण वनासे हे जाती. विधी लिखित हे तू लिहिलेले उमजत रे नाही. एक राजाचे राजकुमार ते वनात फिरती वणवण भारी.
एक राजाचे राजकुमार ते वनात फिरती वणवण भारी होणार तेच ते होतसे कर्मगती टाळता ते टळे काहीच नाही सकल जनांचे कष्ट निवारक कष्ट सोसती आज जनप्रिय सीता रामनी लक्ष्मण वनास हे जाती विधी लिखित हे तू लिहिलेले उमजत रे नाही उभयतात सीता शोभे जैसी ब्रह्मजीवामध्ये माया जैसी फुला समान हे पायी काटे विधीने दुःख दिले जैसे चरणातून झरे रक्तिम धारा हरी चरणातून गंगाधारा संकट सहज भावाने सहती आणि हसती ते जनप्रिय सीता रामनी लक्ष्मण वनास हे जाती विधी लिखित आहे तू लिहिलेले उमजत नाही रे जनप्रिय सीता रामनी लक्ष्मण वनास हे जाती जनप्रिय सीता रामनी लक्ष्मण वनास हे